मित्रांनो, ज्याप्रमाणे बरेच शेतकरी हे पीक विम्याच्या प्रतीक्षेत असतात, त्याचप्रमाणे बऱ्याच जिल्ह्यातील शेतकरी हे धानाच्या बोनसच्या प्रतीक्षेत आहेत. मित्रांनो, गेल्या कित्येक दिवसापासून म्हणजे जवळपास 5 ते 6 महिन्याच्या कालावधी लोटलेला आहे. अद्यापही धानाचा बोनस हा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित झालेला नाही. डिसेंबरमध्ये जवळपास धानाचा बोनस हा शेतकऱ्यांना हेक्टरी 20,000 प्रमाणे वितरित होईल अशी घोषणा करण्यात आलेली होती. परंतु मित्रांनो, डिसेंबर लोटून त्यानंतर जवळपास अर्थसंकल्पीय अधिवेशनात या धानाच्या बोनसचा जे निर्णय आहे, तो GR आहे, तो निर्गमित करण्यात आलेला होता. त्यानंतर जवळपास मुंबई येथील जे अर्थसंकल्पीय अधिवेशन झाले त्यानंतर मित्रांनो 2 ते 3 महिन्याचा कालावधी लोटलेला आहे. अद्यापही हा धानाचा बोनस शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित झालेला नाही. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण 3 जिल्ह्याविषयी माहिती घेतली होती, ज्याच्यामध्ये नागपूर, भंडारा आणि चंद्रपूर या जिल्ह्याविषयी माहिती घेतली होती. या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 20 मे नंतर हा धानाचा बोनस शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होईल ही देखील माहिती घेतलेली होती. आपण आज ज्या जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत त्या जिल्ह्यातील जवळपास 1,56,000 शेतकऱ्यांना हा धानाचा बोनस वितरित होणार आहे. त्याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राजश्रेत स्वागत आहे कृषी मंडळ चॅनलमध्ये. मित्रांनो, बघायला झालं तर 2003 पासून धानाच्या म्हणजे धान उत्पादक शेतकऱ्यांना 200 रुपये प्रति क्विंटल दराने हा धानाचा बोनस वितरित करण्याचं ठरवण्यात आलेलं होतं. त्यानंतर मित्रांनो 2019 पासून 700 रुपये प्रति क्विंटल या दराने धानाचा बोनस शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करण्याचं ठरवण्यात आलेलं होतं. त्यानंतर डिसेंबरच्या 2024 मध्ये एक वेगळाच निर्णय घेण्यात आलेला, एक वेगळीच घोषणा करण्यात आली, ज्याच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर हेक्टरी 20,000 रुपये धानाचा बोनस हा वितरित होईल असं देखील सांगण्यात आलेलं होतं. म्हणजे 2 हेक्टरपर्यंत हा धानाचा बोनस शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होईल अशी घोषणा करण्यात आली. त्यानंतर मुंबई येथील जवळपास घोषणा करून 2 ते 3 महिन्याचा कालावधी लोटला आणि त्यानंतर मुंबई येथील अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये एक GR निर्गमित करण्यात आला आणि या GR निर्गमित केल्यानंतर शेतकऱ्यांना एक आस निर्माण झाली की धानाचा बोनस आता आम्हाला वितरित व्हायला मार्ग मोकळा झालेला आहे. परंतु मित्रांनो, GR निघून सुद्धा 2 ते 3 महिन्याचा कालावधी लोटलेला आहे. अद्यापही हा धानाचा बोनस शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित झालेला नाही. तर मित्रांनो, आपण आज ज्या जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत तो जिल्हा म्हणजे गोंदिया जिल्हा. गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा हा धानाचा बोनस वितरित होणार आहे. जवळपास 1,56,000 शेतकरी यासाठी पात्र ठरवण्यात आलेले आहेत. म्हणजे जवळपास या गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जवळपास 250 कोटी रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये मित्रांनो जवळपास 250 कोटी रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला असला देखील यापैकी जे जवळपास 200 कोटी रुपयांचा निधी हा यूजमध्ये आणण्यात येणार आहे असं देखील स्पष्टपणे सांगण्यात आले. म्हणजे टोटल 250 कोटीला 250 कोटी रुपये हे वितरित होण्याचे चान्सेस कमी आहेत. त्याच्यापैकी 200 कोटी रुपयापर्यंतची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार असल्याचं देखील सांगण्यात येत आहे. तर ही बोनसची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जवळपास 25 मे नंतर वितरित होणार असल्याचं देखील सांगण्यात येत आहे. म्हणजे जे निर्णय घेण्यात आला त्यानंतर काही समाज माध्यमामधून किंवा जे सोशल मीडिया आपण म्हणतो त्यांच्या माध्यमातून बऱ्याच घोषणा करण्यात आल्या. 15 मेला हा धानाचा बोनस वितरित होईल, 15 मे ते 20 मे दरम्यान हा धानाचा बोनस वितरित होईल. परंतु मित्रांनो, तसं काही नाही. आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्येच क्लिअर सांगितलं होतं की धानाचा बोनस हा 20 मे नंतरच वितरित होईल. तर गोंदिया जिल्ह्यातील जे शेतकरी धान उत्पादक आहेत त्यांना जवळपास 25 मे नंतर हा धानाचा बोनस त्यांच्या खात्यावर वितरित होणार असल्याचं देखील सांगण्यात येत आहे. मित्रांनो, बघायचं झालं तर या अगोदर सुद्धा ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जवळपास 65 शेतकऱ्यांना हा धानाचा बोनस वितरित होणार असल्याचं सांगण्यात येत होतं. 700 रुपये प्रति क्विंटल या दराने हा धानाचा बोनस शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार होता. यासाठी जवळपास 79 लाख रुपये देखील निधी मंजूर करण्यात आलेला होता. परंतु मित्रांनो, धानाचा बोनस हा ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मंजूर करण्यात आलेला होता. परंतु अद्यापही हा धानाचा बोनस जे शेतकऱ्यांना वितरित होणार होता त्यापासून बरेच शेतकरी वंचित आहेत. तुम्ही देखील या जिल्ह्यातून असाल आणि तुम्हाला देखील हा धानाचा बोनस वितरित झाला नसेल ते सुद्धा कमेंट करून सांगा. आणि धानाचा बोनस ठाणे जिल्ह्यातून तुम्ही जर असाल आणि तुमच्या खात्यावर वितरित झालेला असेल ते सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका, जेणेकरून इतर शेतकऱ्यांना सुद्धा याचा फायदा होण्याला मदत होईल. तर ही होती छोटीशी माहिती. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.